सरकारनं इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवली आहे। उद्यापासून इथेनॉल निर्मितीवरचे निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत। 15 दिवसाच्या आतच केंद्र सरकारकडून आपला निर्णय मागे घेण्यात आलाय आणि त्यामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, आता नवे नियम नेमके काय असणार आहेत? निकिता, ज्या पद्धतीने इथेनॉल बंदीचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला होता आणि त्यावरून वाद निर्माण झाला होता। इथेनॉल बंदीचा निर्णय हा मागे घेण्यात यावा अशा पद्धतीची मागणी ही साखर कारखानदारांकडून होत होती आणि त्या संदर्भात अजित पवारांनी सुद्धा केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं होतं आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी इथेनॉल बंदीच्या निर्णयासंदर्भात पुनर्विचार करावा अशा पद्धतीची मागणी केली होती। कारण राज्यातला जो काही साखर कारखानदार आहे तो या इथेनॉल बंदीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे। साधारणतः 35,000 कोटी या सर्व इथेनॉलच्या या व्यवसायामध्ये अडकलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर केंद्र सरकारने निर्णय घेतला साखर उद्योग हा अडचणीत येईल अशा पद्धतीचं मागणी ही अजित पवारांनी केली होती। त्या संदर्भात ते अमित शाह यांची भेट सुद्धा घेणार होते। कारण या संपूर्ण साखर कारखानदारांसंदर्भात जी काही भूमिका आहे ती अजित पवार अमित शहाकडे मांडणार होतं। मात्र त्यापूर्वी कालच या संदर्भातला निर्णय हा केंद्र सरकारकडून घेण्यात आल्याची माहिती आहे आणि इथेनॉल वरती जो काही निर्बंध घालण्यात आला होता तो निर्बंध आता मागे घेण्यात आलेला आहे। अगदीच योगेश, अधिकच जाणून घेत राहू याबाबत। तुर्तास धन्यवाद।